जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. चांदवड तालुक्यातील पोलीस शिपाई यांना श्रद्धांजली व शहीद शिपायांच्या कुटुंबियांचा सन्मान कार्यक्रम चांदवड पोलीस स्टेशन येथे काल संपन्न झालाय. राज्य राखीव बलगट क्रमांक 4 नागपूर SRPFच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पुरुषोत्तम विठ्ठलरावजी कोळपकर हे 20 एप्रिल 1993 रोजी मंगेझरी गाव इथे गोंदिया येथील भुसुरुंग स्फोटात शहीद झाले होते. 21 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस स्मृती दिन असल्यानं शहीदांच्या स्मृतींना स्मरण करून त्यांच्या पराक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं तसंच शहीदाच्या कुटुंबाचा सन्मान करण्यासाठी शस्त्र पोलीस उपनिरीक्षक दीपक नामदेव तायडे नागपूर, पोलीस हवालदार DM तायडे, पोलीस नाईक धीरज कुमार रामदास नंदागवळी, शस्त्र पोलीस शिपाई शशांक बाबूराव शेवडे यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबरला तालुक्यातील चांदवड पोलीस ठाण्यामध्ये श्रद्धांजली तसंच शहीद सन्मान कार्यक्रम आणि मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी शहीद पोलीस शिपाई पुरुषोत्तम कोळपकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून मानवंदना दिली आहे. त्यानंतर शहीद झालेले पुरुषोत्तम कोळपकर यांची आई सुशीलाबाई कोळपकर, वडील विठ्ठल कोळपकर, भाऊ धनराज कोळपकर, वैभव कोळपकर यांनी देखील पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी चांदवड पोलीस ठाण्याचे हवालदार पोलीस नाईक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत लसीकरण वाढवण्यासाठी कलाकारही आता पुढे सरसावलेत. लसीकरण वाढवावे म्हणून महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करून जनजागृती करण्यात येते. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव महानगरपालिका हद्दीत लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. आतापर्यंत केवळ 26% लसीकरण झालंय. त्यामुळे मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं लसीकरण वाढवावं म्हणून प्रयत्न सुरू केलेत. मालेगावमधील जनतेच्या मनात लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर व्हावा म्हणून आता कलाकारही सरसावलेत. त्यांनी आता इथल्या जनतेला जनजागृती करून लसीकरण करून घेण्यासाठी साकडं घातलंय. तसंच मौलानांची बैठक घेऊन देखील लसीकरण घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जातंय. यामुळे भविष्यात जास्तीत जास्त लसीकरण मालेगाव शहरात केलं जाईल असं आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी सांगितलंय. मालेगावची जी पॉप्युलेशन आहे ते 3,80,000 आहे. त्यातलं वॅक्सिनेशन जे झालेलं आहे ते 1,91,000 फर्स्ट डोस झाला आहे आणि 45,000 सेकंड डोस झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वॅक्सिनेशन जे आहे ते पर्सेंटेज कमी आहे तसं मालेगावच्या पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट, परंतु त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि वेगवेगळ्या शाळा लेवलला मीटिंग्स घेऊन, मौलानाची मीटिंग घेऊन, धर्मगुरू सगळ्याचे मीटिंग घेऊन आम्ही वॅक्सिनेशन वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आम्ही लोकल जे ॲक्टर्स आहेत त्यांचेही बाईट्स घेतले, त्यांनाही लोकांमध्ये स्प्रेड केलं आणि त्याच्या थ्रू पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. तसेच आमची सेव्ह द चिल्ड्रन ह्या संस्थेकडून वॅक्सिन व्हॅन आम्हाला मिळालेल्या आहेत. त्या वॅक्सिनच्या त्या व्हॅनवर आमचे वेगवेगळे लोगोज आहेत आणि ते कंटिन्युअसमध्ये अनाऊन्समेंट पण आहे, ते पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत. तसंच लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर झाल्यानंतर लस घेतल्याचा अनुभवही नागरिकांनी सांगितलाय. मेरा नाम मोहम्मद सईद हाजी मुंशी अब्दुल लतीफ़, मैं रौनकाबाद मालेगांव में रहता हूँ. नहीं, मैं वैक्सीन नहीं लिया, कुछ गलत फहमी की वजह से. लेकिन मेरे को जब मालूम पड़ा, पेपर में पढ़ा सब तरफ से ऐसा, तो मुझको ऐसा मालूम हुआ कि इसमें कुछ है नहीं, लेना चाहिए. जैसे बहुत सारे टाइम में इससे पहले भी पोलियो के लिए बहुत सारे लोगों में गलत फहमियाँ हुई और हमने कॉरपोरेशन ने, हमारे हेल्थ ऑफिसर और दूसरे अधिकारियों ने इसके ऊपर बहुत ज़्यादा वो किया और पोलियो के अंदर हम लोग कामयाब हुए. पोलियो ख़त्म करने के लिए मेरी गलत फहमियाँ तो दूर हो गई. मैं सुना भी हूँ, पेपर में पढ़ा हूँ और अब मैं जाके वैक्सीन लगा लूँगा. माझं नाव आहे सपना शेख. जेव्हा मालेगावात व्हॅक्सिनेशन स्टार्ट झालं, व्हॅक्सिनबद्दल मलाही गैरसमज होते
जे जसं सगळ्यांना गैरसमज होते, तसेच मी जेव्हा वॅक्सिन घेतलं तेव्हा माझे गैरसमज दूर झाले की वॅक्सिन घेतल्याने काही त्रास होत नाही, ते आपल्यासाठी चांगलंच आहे. तेव्हा मी वॅक्सिन घेतलं आणि माझ्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यांनाही वॅक्सिन घेण्यास सांगितले. तर मी हेच सांगेन की तुम्हीही वॅक्सिन घ्या आणि सुरक्षित राहा. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. मनमाडमध्ये प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कामगारांनी बंद पुकारून उपोषण सुरू केलंय. एकही एसटी बस स्थानकावरून गेली नसल्यानं प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. मनमाडमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बंद पुकारलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसलाय. आज मनमाड आगारात एकही बस गेली नसल्यानं प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहेत. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही संप पुकारला असल्याचं एसटी कामगारांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी. एसटीच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज संपाचं हत्यार उगारलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही एसटीचे नेते आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं का त्यांनी असं पाऊल उचलले. काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगेन की राज्य शासनाने जुदाभाव करू नये. रापा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीन करून घेणे व त्यांच्या होणारा अन्याय दूर करणे. अद्याप आमच्या रापा महामंडळामध्ये 26 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. शासनाने त्याचा लवकर विचार करावा व कर्मचारी होणारा अन्याय दूर करावा. आज जे उपोषण रापा महामंडळात होत आहे ते सर्व कर्मचाऱ्याच्या इच्छेने होत आहे. त्यात या युनियनने किंवा कुठल्या युनियनचा कुठलाही हात नाही. कर्मचारी खूप चिडलेले आहे. शासनाने त्यांचा लवकर विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण करावा अशी शासनाला विनंती करतो. तुमचं काय म्हणणं आहे? काय नेमके मागण्या काय तुमचं काय? आम्हालाही तेच हवं आहे की आम्हाला राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून हवं आहे. अजून काय? आणि बसेस आम्हाला नवीन हवेत, अजून नवीन बसेस पाहिजे असं तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः मी ज्या 26 आमच्या एस टी महामंडळाने महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी 26 कर्मचाऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांना प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मनमाड आगाराच्या वतीने. व महाराष्ट्र शासनाने सर्व महामंडळांना जे शासनात विलिनीकरण करून घेतलं, परंतु त्यामध्ये फक्त एस टी महामंडळ हे विलिनीकरण झालं नाही. त्यामुळे आम्ही खूप नाराज आहोत. कारण आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतो, त्यांना सेवा देतो, तरी आमचे पगारवाढ होत नाही. तुटपुंज्या पगारावर आम्हाला आमचे कुटुंब पोसावं लागतात. त्यामुळे आम्हाला कुटुंब पोसताना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. एकूणच राज्य शासनाने विलिनीकरण करून घ्यावं व अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मगर थोडा पगार वाढून द्यावा अशी मागणी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. अमीन शेख, जागर जनस्थान न्यूज, मनमाड. इकडे लासलगावमध्ये देखील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कामगारांनी बंद पुकारून उपोषण सुरू केलंय. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचं हत्यार उपसलं असून लासलगाव आगारातून सुटणाऱ्या एसटी देखील बंद ठेवून बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यात वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकारप्रमाणेच लागू करावा, दिवाळीच्या पूर्वीच बोनस द्यावा अशा विविध मागण्यांकरिता संयुक्त कृती समिती पुरस्कृत लासलगावमधील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने ज्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या आहेत ज्या मान्य केल्या आहेत त्या अद्यापपर्यंत मिळाल्या नाही. ज्या मागण्या आहेत त्यामध्ये तुमचं घरभाडं आहे, महागाई भत्ता आहे, करार पूर्ण झालेला नाही तो पूर्ण करावा. अनेक कर्मचारी या आर्थिक विवंचनात अटकून आत्महत्या करत आहे. प्रशासन अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे हा सवाल एक उत्पन्न होत आहे इथं. तरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडून त्यांना एक पाठबळ देऊन लवकरात लवकर हा संप कसा मागे होईल याकडे लक्ष द्यावे. पंढरीनाथ बांबर, चालक म्हणून काम करतो लासलगाव आगारामध्ये. आमच्या ज्या कृती समितीच्या मागण्या आहेत तर शासनात विलिनीकरण महामंडळाचं ती एक प्रामुख्याने मागणी पहिली आहे. त्याच्यात परिवहन महामंडळाचे मुख्यमंत्री आपले परिवहन महामंडळाचे अध्यक्ष परब साहेब यांनी आम्हाला 5% महागाई भत्ता देऊन आम्हाला ही 5%ची गोळवण नको आहे. आमचा जो 28% चालू आहे राज्य शासनात तीच 28%चा महागाई भत्ता मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमची खऱ्याने प्रमुख मागणी जी आहे ती शासनात विलिनीकरणाची, ती पहिली प्रामुख्याने मागणी आहे.
ती आम्हाला मिळेपर्यंत आम्ही बेमुदत संप उपोषण हे आम्ही करत राहणार आहे. महाराष्ट्र एसटी कृती समितीचा आमचा जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही.
प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे
भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी
प्रशिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्ये अमुसे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही
आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेक नंतर आपलं स्वागत. विविध मागण्यांसाठी आज एसटी चालक वाहकांनी धुळे बस स्थानकात आंदोलन केलंय. त्यामुळे बसेसही बंदच होत्या. यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पाहायला मिळालं. वार्षिक वेतन वाढीचा दर 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी चालक वाहकांनी धुळे बस स्थानकात आंदोलन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यानं बसेस बंद ठेवण्यात आल्यात. यात प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं प्रवाशांना मात्र विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. कोविड काळात तसंच महत्त्वाच्या दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मदतीसाठी उभे असतात. मात्र आमच्या पगाराची किंवा भत्ता देण्याची वेळ आल्यावर सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केला. आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळे युनियन मिळून महाराष्ट्र सरकारला आम्ही 8 दिवस आधी निवेदन दिले होते व त्याच्यात आमच्या दिवाळीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या निवेदनमध्ये आम्ही दिलेत. परंतु सरकारने आमच्या समाधानकारक न करता आमची चेष्टा केली आहे आणि ही चेष्टा एवढी त्यांना मागत पडेल कारण की आतापर्यंत आम्ही 3 संप करून टाकले तरीही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. पण आता हा संप कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित संप आहे. आतापर्यंत 26 लोकांनी आत्महत्या करून टाकल्या. गुजरातमध्ये इतर राज्यांमध्ये सगळ्यांना शासनात विलीकरण केलं गेलं, सगळ्यांना शासनाप्रमाणे पगार भेटत आहे. फक्त महाराष्ट्र महामंडळालाच का झालं तर यांना अजिबात आमच्या कर्मचाऱ्यांची दया यायला तयार नाही. यांना अजिबात असं वाटतंय की हे कर्मचारीच नाही आहेत बुवा, यांनी आम्हाला कुठल्याही वेळेस अत्यावश्यक सेवेच्या वेळेस आम्हाला बोलवायचं. काही बी झालं कोर्टाला कोविडच्या याच्या प्रश्नाला कुठलाही ज्वलंत प्रश्न असला तर एसटी कर्मचाऱ्यांना बोलवायचा आणि पैसे द्यायची वेळ आली तर सरळ सांगायचं एवढं तोट्यात चालू आहे, सरकार एवढं तोट्यात आहे, महामंडळ एवढं तोट्यात आहे. मग आम्ही करायचं काय? आम्ही फक्त सेवाच करत राहायची का? आमची भूमिका अशी आहे का आतापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही होणार तोपर्यंत आता हा संप बेमुदत चालूच राहणार आहे आणि हा कर्मचाऱ्यांच्या स्वइच्छेने आहे. याच्यात कुठल्याच प्रकारची आणि शासनात विलीकरण झालंच पाहिजे. धुळे बस स्थानकात बसेस बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत 29 ऑक्टोबरला सर्व सरकारी कार्यालयांच्या समोर 1 तास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शासकीय तसंच निमशासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना DCPS व MPS या लागू झालेल्या योजनेच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी अधिक माहिती दिली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक 29 ऑक्टोबर 2021 वार शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये NPS हटावबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनाअंतर्गत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या बाहेर सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये NPS हटावबाबत घोषणा देऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनामार्फत सक्रियपणे सहभाग असणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून DCPS व NPS नावाच्या न्यायकारक योजना लागू केलेली आहे. सदर योजनेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेले आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेमार्फत सदर आंदोलनास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा याबाबत आवाहन करण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील विद्युत रोहित्र कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केलाय. धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील 4 विद्युत रोहित्र कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यानं 150हून अधिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित केल्यानं पिकं करपून गेली आहेत. करपलेली पिकं हातात घेऊन वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात देवभाने शिवारातील 150 शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयात नेली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. आम्ही आता लाईट बिल भरू शकत नाही म्हणून त्यांना आम्ही 2-4 दिवसाची सवलत मागितली. त्यांनी ते न ऐकता आमचा विद्युत पुरवठा खंडित केला. आता आम्ही हे निवेदन आपले जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन देण्यात येत आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं ते जोपर्यंत आम्हाला वीज वितरण कंपनी आम्हाला ते नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांचा विद्युत पुरवठा बंद करावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. वितरण कंपनीचा शेतकऱ्यावर अन्याय करणारा महावितरणचा जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नियमित वेतन, दिवाळी बोनस, वार्षिक वेतनवाढ, थकीत महागाई भत्ता या प्रमुख मागण्यांकरता पिंपळगाव बसवंत आगारातील संयुक्त कृती समितीनं बेमुदत उपोषण सुरू केलंय. पिंपळगाव बसवंत बस आगारातील विविध संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून बस आगारासमोर सचिन सावंत, संदीप कुईटे, बाबूराव सानप, योगेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात जवळजवळ 50 पदाधिकारी सहभागी झाले. एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावं, दिवाळीसाठी 1000 रुपये बोनस मिळावा, 3% वार्षिक वेतनवाढ मिळावी, थकीत महागाई भत्ता मिळावा आदी प्रमुख मागण्यांसह प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी पदाधिकारी बेमुदत उपोषणास बसले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसंच महामंडळाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून बस चालक आणि वाहक या आंदोलनात सहभागी झालेले नाही. त्यामुळे बस सेवा मात्र सुरळीत सुरू होती. राज्य शासनाप्रमाणे आम्हाला घरभाडं मिळालं पाहिजे. महागाईचा दर आता 28% झालेला आहे परंतु आम्हाला आता 12% मिळतो आहे. मंत्री महोदयांनी 5%ची घोषणा केलेली आहे परंतु ते सध्याच्या महागाईच्या काळामध्ये अतिशय तुटपुंजी आहे. तरी राज्याप्रमाणे आम्हाला 28% महागाई ही मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या वार्षिक वेतनवाढीमध्ये 2% वेतनवाढ दिली जाते ती 3% मिळावं आणि मिळणारं पेमेंट हे दिवाळीपूर्वी मिळावं. त्याचप्रमाणे कष्टकरी चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी त्याचप्रमाणे लिपिक यांना 2500 रुपये आणि अधिकाऱ्यांना 5000 रुपये असा बोनस जाहीर केलेला आहे. तो आमची मागणी अशी आहे का सरसकट तो एकसारखा करावा आणि शासनाप्रमाणे नेहमीच आम्हाला आमचं सध्याच्या परिस्थितीत वेतन वेळेवर मिळत नाही तरी ते वेतन वेळेवर मिळावं यासाठी कायमचीच आमची जी मागणी आहेत ती शासनात विलिनीकरण करावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. जेणेकरून आम्हाला प्रत्येक वेळेस हे भांडावं लागणार नाही. पगाराच्या वेळेस, इतर दीपावलीच्या वेळेस, महागाईच्या वेळेस प्रत्येक वेळेस भांडावं लागतं. तसं पाहिलं तर किल्लारीचा भूकंप असेल, कोरोना काळातील वाहतूक असेल, चालक वाहक हे कोरोना योद्धा म्हणून काम करत होते परंतु त्यांचा विशेष असा कुठं गौरव नाही झाला. जेव्हा जेव्हा राज्यावर कुठलंही मोठं संकट येतं त्यावेळेस एस टी कर्मचारी मोठ्या आशेनं धावून जातात परंतु त्यांच्या आर्थिक बाबीकडं कुठल्याही सरकारनं आजपर्यंत गांभीर्यानं बघितलेलं नाही. तरी सरकारनं आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची आजच्या या उपोषण दिनी मागणी आहेत. आज आम्ही सर्व संघटनांचे सर्व प्रतिनिधी कृती समितीचे पदाधिकारीच या उपोषणाला बसलेलो आहोत.
आणि याचा वेळीच दखल जर घेतली नाही तर भविष्यात कदाचित कर्मचाऱ्यांनी जर सपोर्ट दिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आमची मंत्री महोदयांना विनंती आहेत, मुख्यमंत्र्यांना विनंती आहेत का त्यांनी आमच्या या उपोषणाकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या. कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा महागाई नियमित मिळालीच पाहिजे. हक्काचे घरभाडे मिळालेच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. चांदवड तालुक्यातील पोलीस शिपाई यांना श्रद्धांजली व शहीद शिपायांच्या कुटुंबियांचा सन्मान कार्यक्रम चांदवड पोलीस स्टेशन येथे काल संपन्न झालाय. राज्य राखीव बलगट क्रमांक 4 नागपूर SRPFच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पुरुषोत्तम विठ्ठलरावजी कोळपकर हे 20 एप्रिल 1993 रोजी मंगेझरी गाव इथे गोंदिया येथील भुसुरुंग स्फोटात शहीद झाले होते. 21 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस स्मृती दिन असल्यानं शहीदांच्या स्मृतींना स्मरण करून त्यांच्या पराक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं तसंच शहीदाच्या कुटुंबाचा सन्मान करण्यासाठी शस्त्र पोलीस उपनिरीक्षक दीपक नामदेव तायडे नागपूर, पोलीस हवालदार DM तायडे, पोलीस नाईक धीरज कुमार रामदास नंदागवळी, शस्त्र पोलीस शिपाई शशांक बाबूराव शेवडे यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबरला तालुक्यातील चांदवड पोलीस ठाण्यामध्ये श्रद्धांजली तसंच शहीद सन्मान कार्यक्रम आणि मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी शहीद पोलीस शिपाई पुरुषोत्तम कोळपकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून मानवंदना दिली आहे. त्यानंतर शहीद झालेले पुरुषोत्तम कोळपकर यांची आई सुशीलाबाई कोळपकर, वडील विठ्ठल कोळपकर, भाऊ धनराज कोळपकर, वैभव कोळपकर यांनी देखील पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी चांदवड पोलीस ठाण्याचे हवालदार पोलीस नाईक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत लसीकरण वाढवण्यासाठी कलाकारही आता पुढे सरसावलेत. लसीकरण वाढवावे म्हणून महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करून जनजागृती करण्यात येते. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव महानगरपालिका हद्दीत लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. आतापर्यंत केवळ 26% लसीकरण झालंय. त्यामुळे मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं लसीकरण वाढवावं म्हणून प्रयत्न सुरू केलेत. मालेगावमधील जनतेच्या मनात लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर व्हावा म्हणून आता कलाकारही सरसावलेत. त्यांनी आता इथल्या जनतेला जनजागृती करून लसीकरण करून घेण्यासाठी साकडं घातलंय. तसंच मौलानांची बैठक घेऊन देखील लसीकरण घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जातंय. यामुळे भविष्यात जास्तीत जास्त लसीकरण मालेगाव शहरात केलं जाईल असं आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी सांगितलंय. मालेगावची जी पॉप्युलेशन आहे ते 3,80,000 आहे. त्यातलं वॅक्सिनेशन जे झालेलं आहे ते 1,91,000 फर्स्ट डोस झाला आहे आणि 45,000 सेकंड डोस झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वॅक्सिनेशन जे आहे ते पर्सेंटेज कमी आहे तसं मालेगावच्या पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट, परंतु त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि वेगवेगळ्या शाळा लेवलला मीटिंग्स घेऊन, मौलानाची मीटिंग घेऊन, धर्मगुरू सगळ्याचे मीटिंग घेऊन आम्ही वॅक्सिनेशन वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आम्ही लोकल जे ॲक्टर्स आहेत त्यांचेही बाईट्स घेतले, त्यांनाही लोकांमध्ये स्प्रेड केलं आणि त्याच्या थ्रू पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. तसेच आमची सेव्ह द चिल्ड्रन ह्या संस्थेकडून वॅक्सिन व्हॅन आम्हाला मिळालेल्या आहेत. त्या वॅक्सिनच्या त्या व्हॅनवर आमचे वेगवेगळे लोगोज आहेत आणि ते कंटिन्युअसमध्ये अनाऊन्समेंट पण आहे, ते पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत. तसंच लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर झाल्यानंतर लस घेतल्याचा अनुभवही नागरिकांनी सांगितलाय. मेरा नाम मोहम्मद सईद हाजी मुंशी अब्दुल लतीफ़, मैं रौनकाबाद मालेगांव में रहता हूँ. नहीं, मैं वैक्सीन नहीं लिया कुछ गलत फहमियों की वजह से, लेकिन मेरे को जब मालूम पड़ा, पेपर में पढ़ा सब तरफ से ऐसा, तो मुझको ऐसा मालूम हुआ कि इसमें कुछ है नहीं, लेना चाहिए. जैसे बहुत सारे टाइम में इससे पहले भी पोलियो के लिए बहुत सारे लोगों में गलत फहमियाँ हुई और हमने कॉरपोरेशन ने, हमारे हेल्थ ऑफिसर और दूसरे अधिकारियों ने इसके ऊपर बहुत ज़्यादा वो किया और पोलियो के अंदर हम लोग कामयाब हुए. पोलियो को ख़त्म करने के लिए मेरी गलत फहमियाँ तो दूर हो गई. मैं सुना भी हूँ, पेपर में पढ़ा हूँ और अब मैं जाके वॅक्सिन लगा लूँगा. माझं नाव आहे सपना शेख. जेव्हा मालेगावात व्हॅक्सिनेशन स्टार्ट झालं, व्हॅक्सिनबद्दल मलाही गैरसमज होते.
जसं सगळ्यांना गैरसमज होते, तसेच मी जेव्हा वॅक्सिन घेतलं तेव्हा माझे गैरसमज दूर झाले की वॅक्सिन घेतल्याने काही त्रास होत नाही, ते आपल्यासाठी चांगलंच आहे. तेव्हा मी वॅक्सिन घेतलं आणि माझ्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यांनाही वॅक्सिन घेण्यास सांगितले. तर मी हेच सांगेन की तुम्हीही वॅक्सिन घ्या आणि सुरक्षित राहा. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. मनमाडमध्ये प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कामगारांनी बंद पुकारून उपोषण सुरू केलंय. एकही एसटी बस स्थानकावरून गेली नसल्यानं प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. मनमाडमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बंद पुकारलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसलाय. आज मनमाड आगारात एकही बस गेली नसल्यानं प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहेत. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही संप पुकारला असल्याचं एसटी कामगारांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आमीन शेख यांनी. एसटीच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज संपाचं हत्यार उगारलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही एसटीचे नेते आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं का त्यांनी असं पाऊल उचललेलं. काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगेन की राज्य शासनाने जुदाभाव करू नये. रापा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीन करून घेणे व त्यांच्या होणारा अन्याय दूर करणे. अद्याप आमच्या रापा महामंडळामध्ये 26 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. शासनाने त्याचा लवकर विचार करावा व कर्मचारी होणारा अन्याय दूर करावा. आज जे उपोषण रापा महामंडळात होत आहे ते सर्व कर्मचाऱ्याच्या इच्छेने होत आहे. त्यात या युनियननी किंवा कुठल्या युनियनचा कुठलाही हात नाही. कर्मचारी खूप चिडलेला आहे. शासनाने त्यांचा लवकर विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण करावा अशी शासनाला विनंती करतो. तुमचं काय म्हणणं आहे? काय नेमक्या मागण्या काय तुमचं काय? आम्हालाही तेच हवं आहे की आम्हाला राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून हवंय. अजून काय? आणि बसेस आम्हाला नवीन हवेत, अजून नवीन बसेस पाहिजे असं. तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः मी या 26 आमच्या एस टी महामंडळाने महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी 26 कर्मचाऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांना प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मनमाड आगाराच्या वतीने. व महाराष्ट्र शासनाने सर्व महामंडळांना जे शासनात विलिनीकरण करून घेतलं, परंतु त्यामध्ये फक्त एस टी महामंडळ हे विलिनीकरण झालं नाही. त्यामुळे आम्ही खूप नाराज आहोत. कारण आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतो, त्यांना सेवा देतो, तरी आमचे पगारवाढ होत नाही. तुटपुंज्या पगारावर आम्हाला आमचे कुटुंब पोसावं लागतात. त्यामुळे आम्हाला कुटुंब पोचताना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. एकूणच राज्य शासनाने विलिनीकरण करून घ्यावं व अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मगर थोडा पगार वाढून द्यावा अशी मागणी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. अमीन शेख, जागर जनस्थान न्यूज, मनमाड. इकडे लासलगावमध्ये देखील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कामगारांनी बंद पुकारून उपोषण सुरू केलंय. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचं हत्यार उपसलं असून लासलगाव आगारातून सुटणाऱ्या एसटी देखील बंद ठेवून बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यात वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकारप्रमाणेच लागू करावा, दिवाळीच्या पूर्वीच बोनस द्यावा अशा विविध मागण्यांकरिता संयुक्त कृती समिती पुरस्कृत लासलगावमधील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने ज्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या आहेत ज्या मान्य केलेल्या आहेत त्या अद्यापपर्यंत मिळाल्या नाही. ज्या मागण्या आहेत त्यामध्ये तुमचं घरभाडं आहे, महागाई भत्ता आहे, करार पूर्ण झालेला नाही तो पूर्ण करावा. अनेक कर्मचारी ह्या आर्थिक विवंचनात अटकून आत्महत्या करत आहे. प्रशासन अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे हा सवाल एक उत्पन्न होत आहे इथं. तरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडून त्यांना एक पाठबळ देऊन लवकरात लवकर हा संप कसा मागे होईल याकडे लक्ष द्यावे. पंढरीनाथ बांबर, चालक म्हणून काम करतो लासलगाव आगारामध्ये. आमच्या ज्या कृती समितीच्या मागण्या आहेत तर शासनात विलिनीकरण महामंडळाचं ती एक प्रामुख्याने मागणी पहिली आहे. त्याच्यात परिवहन महामंडळाचे मुख्यमंत्री आपले परिवहन महामंडळाचे अध्यक्ष परब साहेब यांनी आम्हाला 5% महागाई भत्ता देऊन आम्हाला ही 5%ची गोळवण नको आहे. आमचा जो 28% चालू आहे राज्य शासनात तीच 28%चा महागाई भत्ता मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमची खऱ्याने प्रमुख मागणी जी आहे ती शासनात विलिनीकरणाची, ती पहिली प्रामुख्याने मागणी आहे. ती आम्हाला मिळेपर्यंत आम्ही बेमुदत संप उपोषण हे आम्ही करण्यात राहणार आहे.
महाराष्ट्र एसटी कृती समितीचा आमचा जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complication as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, अनंत कुंजी अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422003. कॉन्टॅक्ट 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री,
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेक नंतर आपलं स्वागत. विविध मागण्यांसाठी आज एसटी चालक वाहकांनी धुळे बस स्थानकात आंदोलन केलंय. त्यामुळे बसेसही बंदच होत्या. यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पाहायला मिळालं. वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी चालक वाहकांनी धुळे बस स्थानकात आंदोलन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यानं बसेस बंद ठेवण्यात आल्यात. यात प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यारूप असल्यानं प्रवाशांना मात्र विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. कोविड काळात तसंच महत्त्वाच्या दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मदतीसाठी उभे असतात. मात्र आमच्या पगाराची किंवा भत्ता देण्याची वेळ आल्यावर सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केला. आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळे युनियन मिळून महाराष्ट्र सरकारला आम्ही 8 दिवस आधी निवेदन दिले होते व त्याच्यात आमच्या दिवाळीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या निवेदनमध्ये आम्ही दिलेत. परंतु सरकारने आमच्या समाधानकारक न करता आमची चेष्टा केली आहे आणि ही चेष्टा एवढी त्यांना मागत पडेल कारण की आतापर्यंत आम्ही 3 संप करून टाकले तरीही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. पण आता हा संप कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित संप आहे. आतापर्यंत 26 लोकांनी आत्महत्या करून टाकल्या. गुजरातमध्ये, इतर राज्यांमध्ये सगळ्यांना शासनात विलीकरण केलं गेलं, सगळ्यांना शासनाप्रमाणे पगार भेटत आहे. फक्त महाराष्ट्र महामंडळालाच का झालं की यांना अजिबात आमच्या कर्मचाऱ्यांची दया यायला तयार नाही. यांना अजिबात असं वाटतंय की हे कर्मचारीच नाही आहेत बुवा, यांनी आम्हाला कुठल्याही वेळेस अत्यावश्यक सेवेच्या वेळेस आम्हाला बोलवायचं. काही बी झालं कोर्टाला, कोविडच्या याच्या प्रश्नाला कुठलाही ज्वलंत प्रश्न असला तर एसटी कर्मचाऱ्यांना बोलवायचं आणि पैसे द्यायची वेळ आली तर सरळ सांगायचं एवढं तोट्यात चालू आहे, सरकार एवढं तोट्यात आहे, महामंडळ एवढं तोट्यात आहे. मग आम्ही करायचं काय? आम्ही फक्त सेवाच करत राहायची का? आमची भूमिका अशी आहे का आतापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही होणार तोपर्यंत आता हा संप बेमुदत चालूच राहणार आहे आणि हा कर्मचाऱ्यांच्या स्वइच्छेने आहे. याच्यात कुठल्याच प्रकारची आणि शासनात विलीकरण झालंच पाहिजे. धुळे बस स्थानकात बसेस बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत 29 ऑक्टोबरला सर्व सरकारी कार्यालयांच्या समोर 1 तास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शासकीय तसंच निमशासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना DCPS व MPS या लागू झालेल्या योजनेच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी अधिक माहिती दिली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक 29 ऑक्टोबर 2021 वार शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये NPS हटावाबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनाअंतर्गत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या बाहेर सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये NPS हटावाबाबत घोषणा देऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनांमार्फत सक्रियपणे सहभाग असणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून DCPS व NPS नावाच्या न्यायकारक योजना लागू केलेली आहे. सदर योजनेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेले आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेमार्फत सदर आंदोलनास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा याबाबत आवाहन करण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील विद्युत रोहित्र कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केलाय.
धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील 4 विद्युत रोहित्र कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यानं 150हून अधिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित केल्यानं पिकं करपून गेली आहेत. करपलेली पिकं हातात घेऊन वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात देवभाने शिवारातील 150 शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयात नेली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. आम्ही आता लाईट बिल भरू शकत नाही म्हणून त्यांना आम्ही 2-4 दिवसाची सवलत मागितली. त्यांनी ते न ऐकता आमचा विद्युत पुरवठा खंडित केला. आता आम्ही हे निवेदन आपले जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन देण्यात येत आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं ते जोपर्यंत आम्हाला वीज वितरण कंपनी आम्हाला ते नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांचा विद्युत पुरवठा बंद करावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. वितरण कंपनीचा शेतकऱ्यावर अन्याय करणारा महावितरणचा जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नियमित वेतन, दिवाळी बोनस, वार्षिक वेतनवाढ, थकीत महागाई भत्ता या प्रमुख मागण्यांकरता पिंपळगाव बसवंत आगारातील संयुक्त कृती समितीनं बेमुदत उपोषण सुरू केलंय. पिंपळगाव बसवंत बस आगारातील विविध संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून बस आगारासमोर सचिन सावंत, संदीप कुईटे, बाबूराव सानप, योगेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात जवळजवळ 50 पदाधिकारी सहभागी झाले. एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावं, दिवाळीसाठी 1000 रुपये बोनस मिळावा, 3% वार्षिक वेतनवाढ मिळावी, थकीत महागाई भत्ता मिळावा आदी प्रमुख मागण्यांसह प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी पदाधिकारी बेमुदत उपोषणास बसले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसंच महामंडळाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून बस चालक आणि वाहक या आंदोलनात सहभागी झालेले नाही. त्यामुळे बस सेवा मात्र सुरळीत सुरू होती. राज्य शासनाप्रमाणे आम्हाला घरभाडं मिळालं पाहिजे. महागाईचा दर आता 28% झालेला आहे परंतु आम्हाला आता 12% मिळतो आहे. मंत्री महोदयांनी 5%ची घोषणा केलेली आहे परंतु ते सध्याच्या महागाईच्या काळामध्ये अतिशय तुटपुंजी आहे. तरी राज्याप्रमाणे आम्हाला 28% महागाई ही मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या वार्षिक वेतनवाढीमध्ये 2% वेतनवाढ दिली जाते ती 3% मिळावं आणि मिळणारं पेमेंट हे दिवाळीपूर्वी मिळावं. त्याचप्रमाणे कष्टकरी चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी त्याचप्रमाणे लिपिक यांना 2500 रुपये आणि अधिकाऱ्यांना 5000 रुपये असा बोनस जाहीर केलेला आहे. तो आमची मागणी अशी आहे का सरसकट तो एकसारखा करावा आणि शासनाप्रमाणे नेहमीच आम्हाला आमचं सध्याच्या परिस्थितीत वेतन वेळेवर मिळत नाही तरी ते वेतन वेळेवर मिळावं यासाठी कायमचीच आमची जी मागणी आहेत ती शासनात विलिनीकरण करावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. जेणेकरून आम्हाला प्रत्येक वेळेस हे भांडावं लागणार नाही. पगाराच्या वेळेस, इतर दीपावलीच्या वेळेस, महागाईच्या वेळेस प्रत्येक वेळेस भांडावं लागतं. तसं पाहिलं तर किल्लारीचा भूकंप असेल, कोरोना काळातील वाहतूक असेल, चालक वाहक हे कोरोना योद्धा म्हणून काम करत होते परंतु त्यांचा विशेष असा कुठं गौरव नाही झाला. जेव्हा जेव्हा राज्यावर कुठलंही मोठं संकट येतं त्यावेळेस एसटी कर्मचारी मोठ्या आशेनं धावून जातात परंतु त्यांच्या आर्थिक बाबीकडं कुठल्याही सरकारनं आजपर्यंत गांभीर्यानं बघितलेलं नाही. तरी सरकारनं आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची आजच्या या उपोषण दिनी मागणी आहे. आज आम्ही सर्व संघटनांचे सर्व प्रतिनिधी कृती समितीचे पदाधिकारीच या उपोषणाला बसलेलो आहोत आणि याचा वेळीच दखल जर घेतली नाही तर भविष्यात कदाचित कर्मचाऱ्यांनी जर सपोर्ट दिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आमची मंत्री महोदयांना विनंती आहेत, मुख्यमंत्र्यांना विनंती आहेत का त्यांनी आमच्या या उपोषणाकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. महागाई नियमित मिळालीच पाहिजे. हक्काचे घरभाडे मिळालेच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.